गुड मॉर्निंग ऑल. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण बनवणार आहे कोळंबीचा रस्सा. तर आज रविवार आहे. थोडंसं आजचं दिनचर्या खूप निवांत आहे. तर मी आत्ता जाऊन बाजारामधून कोळंबी घेऊन आलेली आहे. तुम्हाला तर सगळ्यांना माहीतच आहे, कोळंबी साफ करायला खूप टाईम लागतं. तर मी सर्व घरातील कामे करून कोळंबी साफ करायला घेणार आहे. कोळंबीचा व्हिडिओ नाही बनवू शकले कारण थोडी बिझी होते. तर तुम्ही आता डायरेक्ट पाहू शकता कोळंबी साफ करून घेतली आहे आणि मी एका भांड्यामध्ये ती काढून ठेवली आहे. दिसताना तर एवढी दिसत होती आणि साफ केल्यानंतर खूप थोडीशी कोळंबी भेटली आहे. तर आता तुम्ही बघू शकता आपण त्याच्यासाठी 2 कांदे, 2 टमाटर आणि अद्रक लसणाची पेस्ट घेतली आहे. आता आपण कांदे आणि टमाटर बारीक चिरून घेऊया. आता आपण बघू शकता टमाटर आणि कांदे बारीक चिरून एका प्लेटमध्ये घेतले आहेत. हे झाल्यानंतर आपण एक पातेले गॅसवर ठेवणार आहे. त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत 2 पळी तेल, कारण रश्श्यासाठी तेल खूप लागतं. तर आता आपण तेल ॲड करून झालेले आहे. तर थोडा वेळ ते गरम करून घेऊया, कारण तेल गरम झाल्यानंतरच फोडणी छान बसते. आता तेल आपले गरम झाले आहे. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडेसे जिरे. जिऱ्याला छानपैकी भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये कढीपत्ता. कढीपत्त्याला पण भाजून घ्यायचा. आता तुम्ही पाहू शकता आपले कढीपत्ता जिरे भाजणी झालेले आहे. आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा. बारीक चिरलेला कांदा पण छानपैकी परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत. कांदा आता आपण भाजत आला आहे. त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत बारीक चिरलेला टमाटर. टमाटर ॲड करून झालेला आहे. आता ह्याला पण आपण छानपैकी परतून घेऊया. आता तुम्ही पाहू शकता आपला टमाटर आणि कांदा भाजला आहे छानपैकी. तर आपण त्याच्यामध्ये आता ॲड करणार आहे 1 चम्मच हळद. हळदीला पण छानपैकी परतून घेऊ. हळद परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा मीठ. मीठ टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा घाटी मसाला घरगुती. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत कोळंबी रस्सा मसाला, जो बाजारात अवेलेबल असतो. तर आता तुम्ही पाहू शकता आपण कोळंबी रस्सा मसाला टाकला आहे. त्याला पण छानपैकी आपण परतून घेऊया. आता आपला सर्व मसाला भाजला आहे. आता त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आपण साफ केलेली कोळंबी. त्याला पण आपण परतून घेऊया. आपली कोळंबी परतून झालेली आहे. आता कोळंबीला थोडा रस्सा हवा आहे, तर थोडं आपण पाणी त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर आता टाकूया आपण पाणी. आता गॅसच्या स्लो फ्लेमवरती आपण कोळंबीचा रस्सा ठेवू. उकळी आल्यानंतर तुम्ही पाहू शकता कोळंबी रस्स्यासाठी मी भाकरी बनवली आहे. आता आपला कोळंबी रस्सा रेडी आहे. त्याच्याबरोबर आहे भात, भाकरी आणि कोळंबीचा रस्सा. सो आता आपले जेवण रेडी आहे. तर मी प्लेटिंग केली आहे कोळंबीचा रस्सा, भात आणि भाकरी. तो हा होता संडे स्पेशल मेन्यू. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा.